हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 7 वाजलेले आहेत. दिनेश कॉलेजला जात आहे. सगळं आवरून दिलेलं आहे. पुढची कामं आता सुरू होणार आहेत आणि आजचा वार आहे सोमवार, म्हणजे मंडे आहे. तारीख आहे 1 जानेवारी, म्हणजे आजपासून नवीन दिवस, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर सगळ्यांना नवीन दिवसाच्या, नवीन वर्षाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. वातावरण बघू शकता तुम्ही. आज इतकी धुळी आलेली नाही, समोरचं काहीच दिसत नाही. शेती वगैरे किंवा एक शेड पण आहे इथं पत्राचं, ते पण अजिबात दिसत नाही. अशी धुळी एक पट्टाच दिसत आहे फक्त, म्हणजे अलीकडलं व्यवस्थित दिसत आहे, पण त्या पट्ट्याच्या पलीकडं काय काय अजिबात दिसत नाही. एकदम धुळी असं वाटत आहे की काहीच नाही, तिकडे फक्त आकाश आहे. असं झालेलं आहे आजचं वातावरण. थोडंसं वेगळंच. अशी धुळी कधीच आली नाही, म्हणजे येते पण भरून येते, पण हे वेगळंच पट्ट्यामध्ये आलेली होतं. सो वातावरणाचं काहीच नसतं. म्हणजे कधी कधी असं होतं ना, एकदम अंधारी येते, आभाळ येतं, पाऊस येतं आणि एकदा अशी धुळी येते आणि एक वेळा तर ऊनच असतं नुसतं. काहीच नक्की नसतं कधी काय होणार तर कधी काय. असो, सगळी मॉर्निंगची कामं आवरलेले, झाडणं पुसणं, आतमधले क्लिनिंगचं काम सगळं झालेलं आहे. अंगणाची ही झाडणं म्हणजे साफसफाई झालेली आहे. स्वच्छ धुवून घेतलं, झाडांना पाणी दिलेलं आहे. थंडी असो गरमी असो, झाडांना सकाळच्या वेळेत पाणी देत असते. आणि आता मी रांगोळी काढत आहे. आणि जी कलरफुल रांगोळी मी काढलेली ती दररोजच काढते अशा प्रकारे. म्हणजे रांगोळी छोटीच असते, पण त्यामध्ये कलर भरणं मला खूप छान वाटतं. तर कलर वगैरे भरून झालं. आता मी इथं काढत आहे हॅपी न्यू इयर, म्हणजे आज नवा दिवस आहे. हॅपी न्यू इयर मी रांगोळीमधून काढत आहे. तर थोडीशी जागा आहे खालीवरी, तर व्यवस्थित नाही आहे तितकी. म्हणजे जसं टाईल्स असतात ना एकदम साफ एक समान, तसं नाही आहे. खालीवरी असं आहे. म्हणजे ते सिमेंटचा जे कोबा मी बनवला ते फुटलेला आहे, फुटून असं झालेलं आहे. तर असं जसं आलं त्यामध्ये मी तसं काढलेलं आहे. म्हणजे एक लाईन वळली, त्या लाईनवरती काढलेलं आहे मी हॅपी न्यू इयर. आणि आणखीन डबल रेगावरून मी कलर भरलेले, म्हणजे थोडंसं सुंदर ते दिसेल, कारण जागा तर व्यवस्थित नाही आहे. नसली तरी पण मी त्यावरती काढलेलं आहे अशा प्रकारे. नंतर थोडंसं डिझाईनमध्ये इकडं मी करत आहे. म्हणजे तितकं काय आता केलं नाही, कारण सकाळची घाई गडबड धावपळ आहे आपल्याला. खूप काही कामं आणखीन माझी बाकी राहिलेले आहेत. तर पटकन मी रांगोळी, म्हणजे सकाळी कसं असतं ना, जसं अंगणाची साफसफाई झाली की पटकन रांगोळी काढून मी मधली कामं आवरत असते. एक वेळा राहून गेलं की मग दिवसभर ते विसरूनच जातं असं होतं. म्हणजे बाहेर येत नाही, मी लक्ष देत नाही नंतर, म्हणून मी संग करत असते. तर अशी आहे आज पूर्णपणे रांगोळी मी अशी काढलेली आहे. आणि पायऱ्यावरती नंतर इथं मेन गेटला पण मी छोटीशी रांगोळी काढत असते. तर दीपक जात आहे आता दूध आणण्यासाठी. म्हणजे सगळे माझी कामं आवरलीत. आता चहा प्यावासा वाटतो, म्हणजे सगळी कामं आवरली, थोडंसं हे वाटतं. आणि थंड वातावरण खूप झाले, खूप थंडी वाजायला लागलेली आहे. तर अगोदर मी चहा करून घेणार आहे. हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग बघू शकता, सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आजचा वार सोमवार आहे. तारीख आहे 1 जानेवारी, म्हणजे आजपासून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहे. झाडणं पुसणं, रांगोळी काढणं, ही सगळी कामं आवरली. देवपूजा पण झालेली आहे. आणि आज ब्रेकफास्टमध्ये मी डोसे चटणी बनवलेली आहे, कारण भाजी बनवायला बटाटेच नव्हते. तर कधी असं होत नाही की फ्रीजमध्ये बटाटा राहत नाही. मी राजूपर्यंतच आणायला होते, पण ह्यावेळेत असं झालं ना. आणि तसं तर बटाट्याची भाजी किंवा काही बटाट्याचं मी बनवते घरात, तर बाबा आणि हे दोघंजण खात नाहीत बटाट्याचं, फक्त आमच्या तिघासाठीच बनतं ते. त्यामुळे मी तितकं लक्ष दिलं नाही. असो, आज मला डोसे बनवायचे होते, बटाट्याची भाजी, चटणी हे सगळं बनवायचं होतं, पण बटाटे नसल्यामुळे भाजी राहून गेली. फक्त मी ताजनाची चटणी बनवलेली आहे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. नंतर डोसे इकडे बनवत आहे. आता इकडं आणखीन मी दीपकसाठी डोसे बनवत आहे. आणखीन दूध आणायला गेलेलं आहे. इतक्या दूध घेऊन येईल. दूध वगैरे गरम, चहा म्हणजे दूध गरम करणं, चहा पिणं, हे सगळं नंतर होणार आहे. अगोदर मी दीपकसाठी इकडे गरम डोसे बनवून देते. आणि इथं बकेटामध्ये खोबरं मी पाण्यात टाकून ठेवलेलं आहे. म्हणजे खूप सारं खोबरं आहे. जसं आम्ही गेलेलो होतो मैलारला, नंतर शिदूबाला, तिथं जे नारळ आम्ही ओवाळी, ते खूप सारे 4-5 नारळ आहेत. मग ते पाण्यात घालून मी ठेवले. आणि आज एका नारळाची चटणी बनलेली आहे. बाकीचे जे नारळ आहेत त्याचे मी लाडूच बनवणार आहे, कारण दुसरं बर्फी वगैरे बनवलं ते बी चालतं, पण त्याची खूप म्हणजे त्यामध्ये वेळ भरपूर लागतो साला वगैरे काढणं बर्फी करण्यामध्ये. तर लाडू जे आहेत ना छान बनतात, आणि सालीसहितच मी मिक्सरला फिरवते आणि बनवते, खूप छान बनतात. तर इकडे मी आणखीन डोसे बनवत आहे. म्हणजे गरम डोसे जसं पॅनवरलं ताटात असलं तरच खावंसं वाटतं. एकदम कडक क्रिस्पी डोसे बनत आहेत. आणि जे दुसरा डोसा बनतो ना, पहिला डोसा बनवल्यानंतर पॅन खूप गरम असतो, नंतर मी गार करून घेते आणि मग दुसरा डोसा त्यावरती टाकत असते. म्हणजे व्यवस्थित आणि छान असा क्रिस्पी बनून तयार होतो, जसं हॉटेलमध्ये भेटतो ना तसाच. तर सो आता दुपारची वेळ आहे. दुपारची 12:30 वाजलेले आहेत. माझा सोमवारचा उपवास आहे, म्हणून मी नाश्ता वगैरे काही केलेला नव्हता. आता मी गरम डोसे बनवून घेतले. चटणी डोसा खायला घेतलेला आहे. आणि यांच्यासाठी गॅरेजला मी पाठवले
पाठवलं, कारण जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो सुट्टीवरी आहे, 8 दिवस झालं तो येत नाही आहे. त्यामुळे नाश्ता जेवण जे आहे यांचं तिकडंच होतं. तर दीपकला देऊन पाठवलेलं होतं, तर नाश्ता त्यांचा झालेला आहे. पण दुपारचं जेवण आणखीन झालेलं नाही, इतक्या लवकर करणारे नाही ते, म्हणजे 2-2:30 वाजता त्यांचं जेवण होतं. तर तिकडेच टिफिन पॅक करून द्यायचं आहे. ते काही जेवण करायला घरी येणार नाही आहेत, त्यामुळे मी थोडंसं लवकर जेवण केलेलं आहे. म्हणजे सोमवारचा उपवास सोडलेला आहे. जेवणामध्ये मी डोसा आणि चटणीच बनवून घेतलेली होती. म्हणजे चटणी सकाळीच बनलेली होती, नंतर मी गरम गरम डोसे बनवले आणि खाल्लेले आहेत. म्हणजे डोसा मला खूप आवडतो. भाजी काही नव्हती, म्हणजे बटाटे काही दीपक आणला नाही, म्हणत होता इव्हनिंगच्या वेळेत घेऊन येतो. मी आता या वेळेमध्ये बटाटे जी ही भाज्या असतात ते व्यवस्थित भेटत नाहीत, म्हणजे इव्हनिंगच्या वेळेत ताज्या भाज्या असतात. तर तेच म्हणत होता, म्हणजे बटाटे दुसऱ्या काही भाज्या आणायच्या असल्या तर इव्हनिंगच्या वेळेत आणतो. तर गेलेला होता गॅरेजला, आत्ताच आलेला आहे. येत्या वेळेस कॅलेंडर घेऊन आलेला आहे नवीन, म्हणजे महालक्ष्मी कॅलेंडर आणलेला आहे. आता सणवार काही असो, इथं कोणी सांगणार नसतं, त्यामुळे कॅलेंडर जे आहे ना तेच माझं साथीदार आहे. जे सणवार आहे काही असो यामध्ये सगळं व्यवस्थित दिलं जातं, म्हणून महालक्ष्मीच कॅलेंडर मी आणायला होते. तर लावलेलं आहे कॅलेंडर. जे जुनं होतं ते काढून ठेवलेलं आहे. नंतर मेथीची भाजी निवडायची होती. खूप सारी मेथीची भाजी गावाकडून आलेली होती, पूजाने पाठवलेली होती शेतातली. तर मेथीची भाजी कोथिंबीर सगळं निवडून मी डब्यात घालून ठेवलं, स्वच्छ धुवून मी फॅनच्या हवेला ठेवले, मगच मी डब्यात भरून ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणता की ताई भाजी धुवत नाही, तर नाही ताईनं, भाजी धुवून मी फॅनला हवेला घालून मग डब्यात घालून ठेवते, कारण सकाळच्या वेळेत होत नाही. जी कामं असतात दुपारी किंवा इव्हनिंगच्या वेळेत रात्री मी ही आवरत असते. सकाळी खूप घाई गडबड असते, काही धुणं करणं काहीच होत नाही. सकाळी फक्त फ्रीजमधलं काढायचं आणि करायचं काम मी करत असते. तर ही सगळी कामं आतापर्यंत आवरलेली आहेत. आता नंबर आहे डब्याचा, म्हणजे टायमिंग सांगितलं तर 2:30 वाजलेले आहे दुपारचे. तर यांच्यासाठी मी टिफिन पॅक करत आहे. तर आज मी शेपूची भाजी बनवलेली होती मसूरची डाळ टाकून. तर ही भाजी, भात, वरण जे सकाळीच बनलेलं स्वयंपाक आहे, मी यावेळेत काही बनवलेलं नाही आहे, तेच मी टिफिन पॅक करत आहे. यांना एक वेळा म्हणलं की या घरी, तोपर्यंत दीपक थांबेल गॅरेजमध्ये, तरी पण म्हणत होते दीपकला काही जमणार नाही, त्यामुळे इकडेच टिफिन पाठवून दे. तर पॅक करत आहे. तर टिफिनमध्ये मी भाजी, वरण, भात, ताक हे सगळं घातलेलं आहे. आता भाकर मी पेपरात उमळून देणार आहे. तुम्ही म्हणता की ताई पेपरामध्ये भाकर देऊ नको, याची शाई वगैरे लागते, तर तुमचं बरोबर आहे, पण देऊ कशामध्ये हे, म्हणून मी पेपरातच फोल्ड करून देत असते. आणि मिरचीचं लोणचं हेही देणार आहे. खूप छान झालेलं आहे, खूप टेस्टी. मिरचीच्या लोणच्याशिवाय जेवणच होत नाही आमचं, इतकं टेस्टी बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही म्हणत होता की ताई लिंबूचं, म्हणजे मिरचीचं लोणचं तर बनवलं पण लिंबू टाकलेला नाही, कधी टाकू असं म्हणत होता. तर केव्हाही टाकू शकता, म्हणजे जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस टाकलं तर खूपच छान आहे. पण आपल्याकडे लिंबू वगैरे नसलं, नंतर आणून आपल्याला टाकायचं असलं तर 4 दिवसाच्या नंतर टाकलं, छान मिक्स करून ठेवलं, तरी पण बघा 2-3 दिवसाच्या नंतर छान त्यामध्ये मुरलं जातं आणि एकदम टेस्टी ते लोणचं बनून तयार होतं. आंबट तिखट खूप छान टेस्ट येतो. तर टिफिन पॅक झालेला आहे, दीपकला दिलेला आहे, आता घेऊन जाईल तो. आणि आता लवकर येणार नाही, म्हणजे इव्हनिंगच्या वेळेतच दीपक घरी येणार आहे. मग तेच म्हणत आहे की येता भाज्या घेऊन ये, म्हणजे बटाटे वगैरे संपलेत, नंतर आलं पण संपलेलं आहे. तर येता दीपक घेऊन येईल. आणि माझी पुढची कामं म्हणजे कपडे वगैरे मला काढायचे होते, तर तेच वरती जात होते. तर तितक्यात अंबादास आलेला आहे, म्हणजे अर्चना आईकडे आलेली आहे आणि अंबादासला इकडे यायचं होतं दीपकला भेटण्यासाठी. दीपकचं आणि अंबादासचं खूप जमतं. तर आलेला आहे. आल्यानंतर अगोदर गेला गॅरेजकडे आणि दीपकला घरी घेऊनच आलेला आहे. दीपक शिवाय अंबादासला घरी करमणार नाही, कारण दोघांची मस्ती खूप चलत असते. तर आता बसलेल्या निवांतपणे, आणि सतत काहीतरी अंबादासला कारनामे करावेसे वाटतात. शांत बसणं खूप अवघड आहे याच्यासाठी. मी म्हटलं थोडंसं शांत बस, तर नाही बसला. ना जेवण केलेलं आहे, ना पाणी पिला. आल्यानंतर काय करू काय नाही उलाढाला चालू असतं याच्या डोक्यामध्ये सतत. तर सायकल घेतला, हाता निघालेला आहे बाहेर, म्हणत आहे जाऊन एक फेरी घालून येतो. आत्ताच घरी आलेला आहे, पण 5 मिनिटे शांत बसणार नाही. तर दीपक त्याला घेऊन आला आणि इथं हात धरून बसवलेला आहे. खूप कठीण आहे अंबादासला असं बसवणं. आणि दिलेलं आहे हातात क्यूब, म्हणजे काहीतरी लागणारच होतं. नंतर मी माझी कामं दिली. मी म्हणलं अंबादास थोडंसं लसूण सोलून दे, म्हणजे अंबादासला ना सतत कामामध्ये व्यस्त ठेवावं लागतं, कारण त्याचं डोकं शांत राहत नाही. कुठलं काय काढू काय ठेवू, म्हणजे कारनामे काहीतरी करण्यासाठी तो सदा उत्सुक असतो. त्यामुळे कुठल्या तरी कामात व्यस्त ठेवणं अंबादासला हे गरजेचं असतं. तर अंबादासला मी खूप सारं लसूण दिलेलं होतं सोलण्यासाठी. तर बघू शकता छान असं लसूण सोलून दिलेलं आहे. आणि बाकीची तयारी मी काय केलेली आहे, म्हणजे मला बनवायचा तर चिवडा मी अगोदर जे बनवला ते संपलेला आहे. आणि घरामध्ये चिवडा हा सगळ्यांना आवडतो, म्हणजे दीपकला खूपच आवडतो. बसल्या कधीतरी बघा हलकी फुलकी भूक लागली किंवा चहासोबतही आपण खाऊ शकतो. करून ठेवलं तर एक 8 दिवस चलत असतं. तर मुरमुऱ्याचं पोतं वरती ठेवलेलं आहे स्टोरूममध्ये, तर अंबादासला ते सांगितलेलं होतं. तर एक पाकिट घेऊन आले त्यामधलं. आणि केक जे आहे ना सकाळी जे म्हणजे सगळ्यांनी खाल्लं जे उरलेलं आहे ते फ्रीजमध्ये होतं.
तर आता आंबारसला केक वगैरे खायला देत आहे मी. खाऊन घेईल म्हणजे जेवण करायला न म्हणत होता. काहीतरी असं तसं खावं असं वाटतं, याला जेवण करायला नको असं वाटतं. तर म्हणत होता मावशी चिवडा कर, चिवडा खाईन, तोपर्यंत केक खाणार आहे. तर इकडे दीपक आंबारसला केक वगैरे देत आहे, तोपर्यंत मी इकडे चिवड्याची बाकीची तयारी करत आहे. म्हणजे लसूण ज्यांना बारीक वाटून घ्यायचं आहे, नंतर शेंगदाणे, डाळवं, मुरमुरे सगळे मी मसाले वगैरे काढून घेणार आहे. म्हणजे चिवडा करते वेळेस ना मसाले अगोदरच काढून घ्यायचे असतात आपल्याला. आणि इकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं जास्तच तेल घेतलं, म्हणजे 4 ते 5 चमचे तेल आहे. मोहरी टाकली, मोहरी आवडीनुसार आपण टाकू शकतो किंवा स्किपही करू शकता, फक्त जिरं टाकलं तरी पण चालतं. तरी पण मी इकडे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. जोपर्यंत हे छान सटकतं, म्हणजे गॅस एकदम कमी आहे, कुठं आपल्याला मध्यम किंवा फुल गॅस करायचा नाही. चिवड्याचा मसाला बनवतोय निवांतपणे चिवड्याचा मसाला आपल्याला बनवून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम छान टेस्टी चिवडा म्हणून तयार होतो, एकदम हॉटेलसारखा. तर इकडे जिरे छान सटकलेले आहेत. नंतर मी इकडं कढीपत्ता टाकलेले खूप सारा आणि कोथिंबीर ही मी खूप सारी टाकलेली आहे. म्हणजे एकदम बारीक असं कट करायची आपल्याला काही गरज नाही आहे, मी निवडूनच ठेवलेली आहे, तशीच मी टाकली. आणि हे छान कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे कमी गॅसवर. तोपर्यंत आपण इकडं मसाले काढून घेऊ. मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर थोडंसं जास्त प्रमाणात काढून घेतलेलं आहे. मसाले डब्यामधले मसाले खूप सारे संपलेत आणि आता यावेळी मी काढणारही नाही आहे, कारण मला मसाला डबा क्लीन करायचा आहे. 15 दिवसात एक वेळा मसाला डबा क्लीन करणे गरजेचं होतं, कारण खूप असे मसाले वगैरे पडतच असतात, कितीही जपून करा तरी पण पडतात. तर इकडं कोथिंबीर आणि जे कढीपत्ता मी टाकलेला होता छान कडक झालेला आहे. नंतर मी इथं टाकले शेंगदाणे. तर इथं शेंगदाणे थोडीशी जास्तच घेतले, म्हणजे 1 ते 1.5 वाटी आहेत आणि गॅस कमी आहे. तर इकडं माझं लक्ष आहे, म्हणजे शेंगदाणे आपल्याला परतत राहायचे छान आतपर्यंत, हे कडक होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे याला. नंतर जे मसाले डाळ काय टाकायचे नंतर टाकायचं आहे. तर हे निवांतपणे शेंगदाणे कडक होत राहतील आणि इकडे तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊ, म्हणजे संघ आणि रात्रीचा स्वयंपाक पण बनवायचा आहे. आंबारस म्हणाले, आंबारस म्हणत होता की मावशी चपाती भाजी खायची आहे. तर चपातीसाठी मला कणिक पण मळायची आहे, पण अगोदर मी चिवडा बनवून घेते. दीपकला चिवडा खायचा आहे म्हणत होता दुपारच्या वेळेतच की मम्मी चिवडा नाही आहे का. तर संपलेला आहे चिवडा, संपू देत नाही मी, राजूपर्यंतच बनवत असते कारण सगळ्यांना आवडते हे. तर इकडे मी मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे, तर अर्धा किलोचं प्रमाण सांगत आहे. त्यासाठी इकडे मसाले मी 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा धना पावडर घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला, म्हणजे अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा सुहाना मसाला. नंतर हळदी पावडर थोडंसं जास्त प्रमाणात मी घेतलेलं आहे, म्हणजे 1 चमचा मी हळदी पावडर घेतला. चिवड्याला कलर छान येतो, टेस्ट पण छान येतो. चवीपुरतं मीठ घेऊया. मीठ पण आपल्याला थोडंसं कमी प्रमाणातच घ्यायचं आहे, कारण मुरमुरे जे आहेत ना थोडेसे खारटच असतात. तर इथं 1 ते 1.5 चमचा मी मीठ घेतलेलं आहे छोट्या चमच्यानं. आणि साखर, थोडीशी साखर, 1 अर्धा चमचा साखर घ्यायची आहे, छान चव येते चिवड्याला. आणि इकडे शेंगदाणे छान परतत आहे मी, म्हणजे छान चटकलेले आहेत. आता वेगळे मसाले, म्हणजे अगोदर मी डाळ वगैरे टाकणार आहे आणि मसाले डब्यामध्ये जेही मसाले होते ते मी वेगळ्या वाट्यावर काढून ठेवले आणि त्या डब्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, म्हणजे थोडंसं जेही मसाला वगैरे त्याला लागलेले चिकटपणा आलेला आहे. थोडा वेळ भिजेल ते आणि छान लवकर क्लीन होईल, म्हणजे रात्रीच मी क्लीन करून ठेवणार आहे. मसाले वगैरे सकाळी काढणार आहे, कारण लेटही झालेलं आहे, स्वयंपाकही करायचं आहे. खूप काही असतात, म्हणजे इव्हिनिंगची कामंही तशीच असतात, रात्रीची कामंही तशीच असतात, आपली धावपळ दिवसभराची चालूच असते. तर शेंगदाणे छान व्यवस्थित परतलेले आहेत, म्हणजे छान कडक होईपर्यंत मी तळून घेतले तेलामध्ये. आणि लसूण जे आहे ना ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे, थोडंसं मोठंच वाटायचं आहे. आता पूर्णपणे लसूण मी यामध्ये टाकलेला आहे. गॅस कुठंच आपल्याला फुल किंवा मध्यम करायचा आणि एकदम कमी गॅस ठेवायचा आहे. कमी गॅसवरची छान एकदम कडक असा हा मसाला बनवून तयार करून घ्यायचा आहे. तर लसूण टाकलेलं आहे, परतत आहे मी. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की आपल्याला वेगळे मसाले यामध्ये टाकायचे आहेत, म्हणजे डाळवं वगैरे. आणि मुरमुरे पण मी मोठ्या भांड्यात काढून घेतले, म्हणजे जे मसाला आपण टाकतो ना ते व्यवस्थित परतता यावं, त्यामध्ये छान मिक्स करता यावं, म्हणून थोडंसं मोठं पसरट तोंडाचं भांडंच मी इथं घेतलेलं आहे. तर मसाला मी व्यवस्थित परतत आहे. आता टाकूया यामध्ये डाळवं. तर सगळं मी अगोदरच तयारी करून घेतली, म्हणजे काही शोधाशोध करायची नाही फोडणी तयार करते वेळेस, कारण करपूही शकते. हे जेही चिवड्याचा टेस्ट असतो ते फोडणीत असतो. फोडणी व्यवस्थित, म्हणजे मसाला व्यवस्थित झाला की चिवडा आपला टेस्टीच बनतो. तर इकडे डाळवं टाकलं, थोडा वेळ परतून घेतलं. डाळवं टाकल्यानंतर जास्त आपल्याला परतायची गरज नाही, व्यवस्थित परतून घेतलं. नंतर मी जे मसाले आपण काढून ठेवलेले होते ते टाकलेले आहेत आणि परतून घेऊया. आणि या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस बंदच करायचा आहे, कारण कढई खूप वेळ गरम राहते. तर एकदम मस्त असा वास येत आहे, एकदम छान मसाला बनवून तयार झालेला आहे, टेस्टी. आता हा मसाला आपल्याला मुरमुऱ्यामध्ये ओतायचा आहे आणि छान मिक्स करायचा, एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे एक मुरमुऱ्याला हा मसाला छान लागला पाहिजे. एकदम टेस्टी हॉटेलसारखा चिवडा बनवून तयार होतो. बनवण्याची पद्धती सोपी आहे, थोडासा वेळ जास्त लागतो मसाला बनवायला. जे याची प्रोसेसिंग असते, जी ही टेस्ट पण असतो ना ते मसाल्यामध्येच असतो, म्हणून मसाला बनवायला आपला थोडासा वेळ जास्त लागतो. आणि कढईमध्ये जे मसाला उरलेला आहे, म्हणजे लागलेला आहे, त्यामध्ये थोडीशी मुरमुरे टाकून मी छान मिक्स केलं आणि यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि छानपणे मिक्स करायचं आहे.
तर तुम्हाला हा चिवडा कसा वाटला, चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की कळवा. तर बघू शकता इकडं पातेलं टप्प भरलेलं, हे जे मी भांडं घेतलं टप्प भरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मी कढईत काढलं आणि छान मसाला मी मिक्स करत आहे, म्हणजे छान मुरवायला लागला पाहिजे. अशा प्रकारे मी छान लावून घेतलं, घासून घेतलेलं आहे आणि जे कढईतले होते ते पण टाकले. तर बघू शकता एकदम मस्त असा कमी वेळामध्ये चिवडा बनवून तयार झालेला आहे. अंबादासला आणि दीपकला खायला दिलं आणि जे बाकीचं आहे ते मी डब्यात काढून ठेवत आहे, कारण वातावरण थंड आहे आणि मऊ पडलं नाही याचा टेस्ट निघून जातो. कुरकुरीत ठेवायचं असलं तर आपल्याला पेगबंद डब्यात किंवा डब्बा नसला कवरमध्ये पण आपण ठेवू शकतो. तर मी या डब्यामध्ये पूर्णपणे चिवडा ओतलेला आहे. आता टोपण लावून ठेवून देऊया. 8 दिवस निवांतपणे चालत असतो. ज्या वेळेत ती चहा वगैरे बनवून घेतो किंवा हलकी फुलकी भूक लागलेली आहे त्यावेळेस आपण खायला घेऊ शकतो. तर आता यासोबत या वेळेला इथंच एंड करत आहे. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.